भगवती जगदंबा लैराई माता हिच्या वार्षिक जत्रोत्सवाच्या निमित्तानं आपल्या गोमंतकामध्ये जशी काही व्रतस्थ आणि तपस्पूत लोकांची मांदियाळी उभी राहते, सर्वत्र जिथे जिथे लैराईचे धोंड उभे असतात तिथे तिथे जणू काही पवित्रता आणि पवित्रताच सर्वत्र नांदते. इतकं सुंदर आणि पवित्र असं वातावरण तयार झालेलं आहे. या 5 दिवसांच्या काळात देवीच्या जत्रोत्सवाच्या निमित्तानं तयारी म्हणून प्रत्येक देवीचा भक्त धोंड होऊन आपल्या आपल्या परिसरात, आपापल्या मंदिरात, आपापल्या स्थानी हे व्रत जे आहे ते करत असतो, व्रत पाळतो. अत्यंत कडक आणि पुनीत करणारं असं हे व्रत आहे. पिढ्यानपिढ्यांचा उद्धार करणारं हे व्रत आहे. आणि अशा या अग्निदिव्यातून देवी ज्यावेळी जाते त्या अग्निदिव्याचं दर्शन करण्यासाठी हजारो लोक देवीचं खरं रूप पाहण्यासाठी येत असतात. ही साक्षात अग्निनारायणाची ज्योत प्रज्वलित ज्यावेळी होते त्या होमकुंडाला इतकं दिव्य स्वरूप प्राप्त होतं की ते पाहण्यासाठी अनंत लोक आतुर झालेले असतात. या देवीच्याच कृपा आशीर्वादाने हा आमचा गोमंतक तेजपुंज राहिलेला आहे. अनंत यातना, अनंत आक्रमणं या गोमंतकावरती झाली, पण या देवीने सर्वांना राखलं. अशा या देवीच्या पवित्र जत्रोत्सवाच्या निमित्तानं आपल्या संपूर्ण गोमंतकातच नव्हे परिसरातल्या प्रदेशांमध्ये सुद्धा देवीचे धोंड जे आहेत ते कार्यरत आहेत. या देवीच्या धोंडांची जबाबदारी आहे की त्यांनी हे व्रत व्यवस्थितपणे पार पाडून आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेलं हे व्रत आपल्या कुटुंबियांच्या सौख्यासाठी आणि प्रसन्नतेसाठी व्यवस्थित करावं. आणि आज एक गरज ही होऊन बसलेली आहे की आपल्या आईवडिलांनी हे धोंड ज्या परिसरामध्ये राहतात त्यांना डिस्टर्ब न करता, त्यांच्यामध्ये व्यवधान न आणता आपल्या मुलाबाळांना ते चित्र नेऊन दाखवा. जसं मंदिरात दर्शनाला तुम्ही जाता तसे सपरिवार मधून कामावरून आल्यानंतर म्हणा किंवा मधल्या काळात आपल्या मुलांना हे व्रतस्थ जे धोंड असतात ते कसे राहतात, ते काय करतात, त्यांचं व्रत काय असतं, छान प्रकारे त्यांचं जे दर्शन आहे ते तुम्ही जाऊन घेऊ शकता. आज हे चित्र विश्वभर जाण्याची आवश्यकता. गोव्यातले लोक म्हणजे दारू पिणारे, जुगार खेळणारे हे चित्र नाही आहे. गोव्याचं खरं रूप धोंड आहेत. गोव्याचं खरं रूप व्रतस्थ लोक आहेत. गोव्याचे खरे लोक जे आहेत ते पवित्र आहेत. हे दर्शन लोकांना घडावं यासाठी हे चित्रीकरण आवश्यक आहे. धोंड आपल्या अवस्थेमध्ये राहतात 5 दिवसपर्यंत. सर्वतोपरी पुनीतता, पवित्रता आणि जे जे उपचार ते करतात त्यावेळी त्यांना आंघोळ करावी लागते. देवीचं नामस्मरण करून अन्नप्राशन करावं लागतं. आणि या 5 दिवसांच्या काळात अत्यंत काहीही कसल्याही प्रकारे ते जे व्रत आहे त्या व्रतात अन्य काही भक्षण न करता फलाहारी राहतात आणि आपलं व्रत व्यवस्थितपणे पार पाडतात. खूप कडक आहे, परंतु हे धोंड लोक ते व्यवस्थितपणे पार पाडतात. हे चित्र आपल्या मुलांना नक्की दाखवा. छोट्या छोट्या मुलांना घेऊन चला. ती धोंड लोक जे आहेत ती कशा पद्धतीने आहार घेतात, कशा पद्धतीने ते नामस्मरणात असतात, कशा पद्धतीने हे धोंड लोक जे आहेत ते देवीची आराधना करतात, कशा पद्धतीने हे देवीचे जे आहेत ते स्तोत्र पठण करतात, कसे ते भजनामध्ये दंग असतात. हे सगळं चित्र धोंडांचं जे आहे ते आपल्या मुलांना दाखवा. धोंडांनीही त्यांना त्याच पद्धतीने पाहावं. आपण व्रतस्थ आहोत, आपल्या व्रताकडे आपलं लक्ष आहे, आपल्या देवीकडे आपलं लक्ष आहे. हे नामस्मरणामध्ये जर आम्ही राहिलो तर देवी आपल्यासोबत राहील. नामस्मरणामध्ये आपण राहिलो, स्तोत्र पठणामध्ये आपण राहिलो, ग्रंथादिक श्रवण करण्यामध्ये जर आपण राहिलो
ते देवीपर्यंत आपली भक्ती पोचते. म्हणून अशा प्रकारचे व्रतस्थ धोंड हे सर्व गोमंतकामध्ये सर्वत्र गावागावामध्ये पसरलेले आहेत. मंदिरामध्ये, मंदिराच्या शेजारी किंवा कुठेतरी पर्णकुटी उभी करून हे धोंड लोक जे आहेत ते व्रतस्थ राहतात. हा विषय गोव्याबाहेर पोचला पाहिजे. हा विषय देवीच्या आशीर्वादाचा आहे. तर आपण सर्वांनी या देवीचं माहात्म्य जे आहे ते सर्वतोपरी सर्वांपर्यंत पोचवण्यासाठीचा प्रयत्न करावा आणि देवीचे आशीर्वाद सर्वांना लाभो अशी भगवती लैराई मातेकडे प्रार्थना. ही आई सर्वांचं रक्षण करणारी आहे. ही अन्नदात्री आई आहे. ही तेजःपुंजता आणणारी देवी आहे. अशा या देवीचं स्वरूप ज्यावेळी आम्ही पाहतो त्यावेळी फक्त हात जोडले जातात, वाणी बंद होते. असं या लैराईचं महत्त्व आहे. या लैराईची आराधना करणारे ब्राह्मण वर्गही त्याचप्रमाणे या देवीची सांभाळ करतात, त्याच पद्धतीने देवीला जपतात. आजवर या देवीची अशी आराधना जी आहे ती आपल्या ब्राह्मण पुरोहितांनी सांभाळलेली आहे. तसंच आमच्या या सगळ्या धोंड लोकांनीही हे व्रत बऱ्यापैकी सांभाळलेलं आहे. कसल्याही प्रकारची हयगय न करता जत्रोत्सवाच्या काळात अत्यंत सावधानतेने देवीचा आशीर्वाद सर्वांना लाभेल अशा पद्धतीचं वर्तन सर्व भक्तांनी करावं आणि देवीचा यंदाच्या वर्षीचा उत्सव जो आहे तो समाधानी आणि आनंदकारक प्रसन्नता सर्वांना देणारा ठरेल अशा प्रकारची जबाबदारी देवीच्या वतीने आपण सर्व भक्तांनी घ्यावी आणि हा यंदाचा उत्सव पार पाडावा. आपल्या लैराई देवस्थानातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना अनंत अनंत आशीर्वाद. आपणा सर्वांना, सर्व भक्तगणांनाही खूप खूप आशीर्वाद. जय लैराई माता. भगवती लैराई माता